रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये काल भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले। निलेश राणेंच्या गाडीवर देखील दगडफेक करण्यात आली। भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेरून राणेंचा ताफा जाताना गोंधळ झाला। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या। अखेर अर्धा ते पाऊण तासांनी परिस्थिती नियंत्रणात आली। निलेश राणेंची काल गुहागरमध्ये सभा होती। निलेश राणेंचा ताफा कणकवलीतून गुहागरला जाताना ही घटना घडली। दरम्यान भाजप आणि ठाकरे गटाच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच काल झालेल्या या गोंधळामध्ये 5 पोलिसांसह दोन्ही गटातील 40 कार्यकर्ते जखमी झाले, तर 60 वाहनांची तोडफोड झाल्याची माहिती आहे। दरम्यान काल झालेल्या प्रकारानंतर भास्कर जाधव यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय रवींद्र कोकाटे यांनी। भास्करराव जाधव समर्थक यांच्या राड्यानंतर भास्करराव जाधव कार्यालयाच्या इथे आपण मोठ्या प्रमाणात पोलीस पोस्टमार्टम आहे तो पाहिला होता। त्यानंतर भास्करराव जाधव जे चिपळूणमधल्या पाग या निवासस्थानी राहतात त्या ठिकाणचा जर परिसर आपण बघितला, या निवासस्थानच्या गेटवर सुद्धा प्रचंड प्रमाणात पोलीस पोस्टमार्टम आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। गेट उघडून जर आपण गेटच्या आतमध्ये गेलो तर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला गेटच्या आतमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात पोलीस पोस्टमार्टम आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। खरोखर जर कालचा राडा पाहिला तर कालच्या राड्याच्या पार्श्वभूमीवरती उबाटा चे नेते भास्करराव जाधव यांच्या सिक्युरिटीच्या संदर्भातला पोलिसांचा हा निर्णय आहे आणि पोलीस त्या प्रकारे तैनात करण्यात आलेले आहेत। सुवर्ण भास्कर हा भास्करराव जाधवांचा बंगला आहे। कालचा राडा हा तणावपूर्ण कालचं वातावरण, दगडफेक झाली होती आणि या दगडफेकीत 5 पोलीस कर्मचारी तसेच 40 कार्यकर्ते आहेत हे सुद्धा जखमी झाले होते। त्यानंतर पोलिसांची गुन्हा नोंद करण्याची जी प्रोसिजर आहे ती सध्या सुरू आहे। त्यामुळे आजचा दिवस जर पाहिला तर निलेश राणे सभेनंतर जे मुंबई ठिकाणी गेलेले आहेत, मात्र त्यांचे कार्यकर्ते आहेत चिपळूणातले ते कुठल्याही प्रकारचं तणावपूर्ण वातावरण करू नये यासाठी या ठिकाणी पोलिसांनी जी जबाबदारी आहे ती घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने भास्करराव जाधवांच्या निवासस्थानी अशा प्रकारचा पोलीस पोस्टमार्टम आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। रवींद्र कोकाटे, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।